वेलकम स्टुडंट 12th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्सिएशन, तर त्याच्यामध्ये मिसलिनियस एक्सरसाइज 1 क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर क्वेश्चन काय आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, डिफरन्शिएट टॅन इनवर्स ओके अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स 2x इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. ओके, तर हे डिफरन्शिएट करायचं आहे. तर हे करत असताना आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप ज्यावेळी दोन फंक्शन डिफरन्शिएट करायचे असतात, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू अदर, फर्स्ट फंक्शन इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अदर, तर त्यातलं फर्स्ट फंक्शनला यू सपोज करा. लेट ओके यू इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स. ओके, आणि जो दुसरा आहे त्याला अँड व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स 2x 1 मायनस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. आता इथे आपण पहिल्यांदा जे फाइंड आउट करायचं ते फाइंड आउट करायचं du बाय dx, हा पार्ट पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. तर du बाय dx फाइंड आउट करताना परत एकदा आपण u राईट डाऊन करूया. u इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1, जस्ट अ मिनिट, ते स्क्वेअर जस्ट अ मिनिट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स, याला u सपोज केलं. आता हे केल्यानंतर इथे ज्यावेळी 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल त्यावेळी शक्यतो काय करा, सबस्टिट्यूशन काय पुट करा, पुट ओके एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. एक्स ला काय सपोज करायचं, टॅन थीटा पुट करायचं. याचा अर्थ थीटा काय होणार आहे, टॅन इनवर्स एक्स. ओके, इथे पुट करूया आपण u इज इक्वल टू, देअरफॉर u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस, आता याच्यामध्ये इथे सुरुवात करत असताना एकच मिनिट, पहिल्यांदा ही जी ब्रॅकेट क्वांटिटी आहे ती पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करूया. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्सची व्हॅल्यू किती ठेवली आपण, सबस्टिट्यूशन काय घेतलं, टॅन थीटा, आणि स्क्वेअर असल्यामुळे काय करायचं, टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन एक्सची व्हॅल्यू काय घेणार, एक्स साठी टॅन थीटा. ओके, इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय ना, सेक्स स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा. ओके, तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, तर काय राहणार, सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू, नेक्स्ट स्टेप. आता तर सेक थीटा आपण कसं लिहू शकतो, सेक थीटा इज इक्वल टू, तर याचा 1 अपॉन कॉस थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटाला कसं लिहिता येईल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, इज इक्वल टू, तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 1 कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा, आणि हा जो आहे इथे याला अशा पद्धतीने म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटाचं काय लिहायचं, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ओके, सो इथे कॅन्सलेशन होईल, कॉस थीटाला कॉस थीटा कॅन्सल होईल, आणि अपॉन मध्ये इथे जस्ट मिनिट 1 मायनस कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. ओके, तर 1 मायनस कॉस थीटा हे आपल्याला कसं लिहिता येईल, 1 मायनस कॉस थीटा लिहिताना, 1 मायनस कॉस थीटा लिहिताना आपण काय करणार, 2 साइन स्क्वेअर थीटा. ओके, याची व्हॅल्यू ओके 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा, जो अँगल आहे त्याचा हाफ करायचा म्हणजे थीटा बाय 2, आणि साइन थीटा आपण कसं लिहू शकतो, हाफ अँगल मध्ये 2 इंटू ओके याच्यासाठी हे पहिलं लिहिलं 1 मायनस कॉस थीटासाठी, मायनस असेल तर साइन घ्यायचं, 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन थीटा, 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 आले, आणि हे साइन थीटासाठी काय लिहिणार, 2 साइन थीटा अपॉन 2 डॉट कॉस थीटा अपॉन 2. ओके, तर काय काय कॅन्सल होईल याच्यामध्ये, तर याच्यामध्ये साइन स्क्वेअर थीटाला, हा स्क्वेअर आहे यातला एक इथे हा घेऊया आपण, यातला हा, आणि साइन थीटा बाय 2 कॅन्सल होईल, म्हणजे वरती एक राहणार, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे वरती काय राहणार, साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2. ओके, सो साइन अपॉन कॉस काय येणार, टॅन थीटा बाय 2. देअरफॉर मग जो आपला u आहे तो कसा होईल बघा, तो काय होता आपण सपोज केलेला, टॅन इनवर्स ऑफ दिस ब्रॅकेट. ओके, सो टॅन इनवर्स ऑफ, ओके ही सगळी व्हॅल्यू आहे त्याच्यात, ही
स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन काय आहे ते एक्स आहे. ओके, अपॉन एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स, याची सिम्प्लिफाय करून व्हॅल्यू किती आली याची. ओके, हेच इथं मिळवलंय आपण. ओके, सो टॅन थीटा बाय 2 या सगळ्याची व्हॅल्यू ही आलेली आहे, टॅन थीटा बाय 2. ओके, तर टॅन इनवर्स आणि टॅन एकमेकाला कॅन्सल होतील, म्हणजे यू इज इक्वल टू काय होईल, थीटा बाय. देअरफॉर यू इज इक्वल टू थीटाची व्हॅल्यू काय आहे, आपण वरती बघितले टॅन इनवर्स एक्स अपॉन 2. देअरफॉर differentiate with respect to x. So du by dx is equal to, डिफरन्शिएट करताना हा 2 कॉन्स्टंट आहे, तो बाजूला घ्या, 1/2 इंटू. तर कुणाचं डेरिव्हेटिव्ह येणार, टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते काय येणार, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ब्रॅकेटमध्ये. सो फायनली du बाय dx इज इक्वल टू 1 इंटू 1 येणार 1, आणि याला फक्त असेल 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, दॅट इज रिक्वायर्ड du बाय dx. आता हा एक पार्ट झाला आपला, आपण काय फाइंड आउट केलं, तर du बाय dx फाइंड आउट केला. आता dv बाय dx फाइंड आउट करायचं. तर आता सेकंड पार्ट मध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, dv बाय dx. जसं आपण du बाय dx वरती फाइंड आउट केलं, तसं आता इथे dv बाय dx. त्यासाठी v आपण काय पुट केला होता, तर परत इथं लिहिलंय मी टॅन इनवर्स, हे सगळं फंक्शन आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर शक्यतो सबस्टिट्यूशन काय घ्यायचं, किंवा काय व्हॅल्यू पुट करायची, पुट x इज इक्वल टू साइन थीटा पुट करायची. ओके, x इज इक्वल टू साइन थीटा. देअरफॉर आता ही जी ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे एवढी, ते याला आधी सिम्प्लिफाय करूया, म्हणजे 2x इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. सो 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, साइन थीटा. ओके, इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय ठेवणार, साइन स्क्वेअर थीटा, स्क्वेअर असल्यामुळे साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर. 2x स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. ओके, सो याच्या नेक्स्ट स्टेप येणार इथे 2 इंटू साइन थीटा, म्हणजे 2 साइन थीटा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा काय येणार, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. नाव 2 इंटू साइन थीटा, इथे काय होईल, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त काय राहणार, कॉस थीटा अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आहे तसं लिहिलं, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आता इथे दोन फॉर्म्युले यूज करायचे, 2 साइन थीटा कॉस थीटा. तर याचा डबल अँगल फॉर्म्युला काय येणार, तर 2 साइन थीटा कॉस थीटा असेल तर साइन 2 थीटा, आणि अपॉन मध्ये हा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय येणार, कॉस 2 थीटा. ओके, तर हे दोन्ही आता साइन थीटा आपण कॉस थीटा केलं तर किती येणार, टॅन 2 थीटा. ओके, टॅन 2 थीटा येणार. मग आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली या सगळ्याची. ओके, तर मेन फंक्शन आपलं काय आहे, v. तर v आपला हा आहे पूर्ण. देअरफॉर v इज इक्वल टू, तो परत एकदा लिहूया, v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, ओके, इंटू ब्रॅकेट 2x इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर, हा आपला v आहे. तर v इज इक्वल टू टॅन इनवर्स. ओके, या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली आपली, किती आलेली आहे, टॅन 2 थीटा. तर ती इथे लिहूया, टॅन 2 थीटा. ओके, सो इथे टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल होईल, म्हणजे v ची व्हॅल्यू किती येणार आहे, v इज इक्वल टू 2. आता नेक्स्ट स्टेप, v इज इक्वल टू 2 इंटू थीटा. तर थीटा बघा वरती आपण त्याचं रिसबस्टिट्यूशन काय केलं होतं, x इज इक्वल टू साइन थीटा. देअरफॉर थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स x. ओके, ही आपली थीटाची व्हॅल्यू आहे. सो 2 इंटू साइन इनवर्स x, दॅट इज v इज इक्वल टू 2 साइन इनवर्स x. मग आता हा डिफरन्शिएट करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dv बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 2 कॉन्स्टंट आहे, तो मल्टिपल मध्ये. सो साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्स काय येणार, तो 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो dv बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 1 किती येणार, 2 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हे आपल्याला dv बाय dx मिळालं. आता आपण मेन डेरिव्हेटिव्ह जे आहे दोन्ही फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू अदर्स. ओके, तर आपण हे दोन्ही फाइंड आउट केले, du बाय dx आणि dv बाय dx, हे दोन्ही सुद्धा काय केले, फाइंड आउट केले. आता आपल्याला फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर, ओके, पहिल्याचं दुसऱ्याशी
डेरिव्हेटिव्ह काय आहे ते फाइंड आउट करायचं. म्हणजे आपला मेन पार्ट काय फाइंड आउट करायचं, देअरफोर डी यू अपॉन डी व्ही. ओके, हे फाइंड आउट करायचं. पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. मग त्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरणार, डी बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. त्याच्यात व्हॅल्यू पुट करूया आपण. डी बाय डी एक्स काय आलेलं आहे, तर ही व्हॅल्यू. ओके, तर ती इथे पुट करूया. 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स काय आलेलं आहे, 2 इंटू 2 अपॉन square root of 1 minus x square. Okay, therefore du by dv. So first numerator जो आहे तो as it is राहणार वरती 1 upon 2 into bracket 1 plus x square. ओके, जो होल डिवाइड आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं, मल्टिप्लाय, आणि मग हे सेकंड फंक्शन. सो त्याला काय घ्यायचं, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचं, म्हणजे अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, सो फायनल du अपॉन dv इज इक्वल टू, त्याच्यात 1 इंटू हे ब्रॅकेट केल्यानंतर तेच येणार. ओके, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2 किती येणार, 4, 1 प्लस एक्स स्क्वेअर, अँड दॅट इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. ओके, हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. हे फायनल सेंटेन्स लिहू शकता तुम्ही, की फायनल याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 1 प्लस एक्स स्क्वेअर.